आपले लवकरच 10K फॉलोअर्स होणारे श्रीरामपूरच्या बाजारात पण आलो होतो. रामराम मंडळी, तुम्हाला तर माहितीये 90 दिवसात कमायचे आपल्याला 1,00,000 रुपये. त्याचा दिवस होता. त्या राहून किरकोळ कारकोळ काम पण चालू होते, ते पण करून देत होतो. तेवढ्यात अण्णा पण आले होते. अण्णाने पण चहा पाजला. सिटी 100 पण आली होती, तिचा पण हेड ब्लॉक केला होता. तिचा ब्लॉक पिस्टन पण गेला होता. गाडी तर खोलून घेतली होती. आम्ही डायरेक्ट निवांत बसून घेतलं. तेवढे चहा पण आला होता. टप टप चहा पण घेतला, वडा पण खाल्ला. हेडची वॉड रेडिंग पण करून आणली होती. ब्लॉक पिस्टन पण आणला होता. गाडी पण जोडून घेतली. तेवढं सूरज भाऊ आला होता, हरमन भाऊ आला होता. भाऊ गप्पा मारित होतो. आम्ही पण गप्पा मारून झाली नी गाडी पण दिली पलटी करून. तिची पण सर्व्हिसिंग करायची होती. टप टप गाडी पण झाली होती. लवकर सुट्टी पण घेतली होती. निघालो होतो श्रामपूरला म्हणजे श्रामपूर मध्ये पण आलो होतो. इथं पण जायचं होतं आपल्याला कांदा मार्केट कडे. कांदा मार्केटच्याच पुढे थोडं गणभाऊचं हॉस्टेल भाऊ, तिथं पण त्याच्या घरी आलो होतो भेटायला. तो पण हॉस्टेलच्या पुढे आला होता मला न्यायला. तिथून त्यांच्या हॉस्टेलवर आलो. तिथं पण सगळ्यांसोबत गप्पा मारल्या. परत अंधार पण होत आला होता. लगेच निघालो पण होत तिथून. श्रीरामपूरचा बाजार मी काय कधी पाहिलं नव्हतं, म्हणून लगे बाजारात पण आलो होतो. पर अंधार पडला होता तरी पण बाजारात गर्दीच होती. हा बाजाराला मोठा, इकडं पण जा, इकडं पण बाजार, इकडं पण जा, इकडं पण बाजार, सगळीकडे बाजारच होता. सगळा बाजारचा पाहिला होता. म्हटलं पुढच्या वेळेस यावंच लागतंय. म्हटलं पुढच्या वेळेस येऊ. पण आता किती फॉलोअर्स माझे तेवढे कमेंट करून नक्की सांगा.